सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेरमध्ये मातंग समाज एकीकरण समितीनं अनुसूचित जाती अ ब कडं उपवर्गीकरण तसेच महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी अरुण उंडे यांना दिलंय. संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. जोपर्यंत अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनानं कोणतीही सरकारी मेगा भरती करू नये, अशी मागणी मातंग समाजाच्या वतीनं केली गेली आहे. उपवर्गीकरणाच्या निमित्तानं सोशल मीडियावर वीर लहुजी वस्ताद साळवे तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महापुरुषांबद्दल गलिच्छ भाषेमध्ये बदनामीकारक वक्तव्य येत आहे. यावर शासनानं कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी मातंग बांधवांनी केली आहे. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आरक्षण उपवर्गीकरण हा जो लढा चालू आहे, त्या लढ्याचा एक भाग म्हणून आज संगमनेर या ठिकाणी आज आम्ही सर्व तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही ही बैठक बोलवलेली आहे. आणि या बैठकीनंतर आम्ही माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन देणार आहोत की महाराष्ट्रामध्ये अपगड आरक्षण जे आहे, आरक्षण उपवर्गीकरण हे लागू व्हावं. संपूर्ण राज्यभरामध्ये हा लढा पेटलेला आहे आणि आरक्षण हे जे आहे हे आरक्षण लागू झालं पाहिजे. हे आरक्षण लागू होण्याने आमची येणारी जी भावी पिढी आहे त्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी हे आरक्षण लागू झालं पाहिजे. की आम्ही कोणाच्या काय वाट्याचं मागत नाही. ते संविधानिक मार्गाने जे मिळालेलं आहे की कोर्टाने जो काय हायकोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे, ते निकालाच्या संदर्भामध्ये आज आमची ही मागणी आहे. आपण पाहाल की आज देशभरामध्ये जवळ 6 राज्यामध्ये, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, या सर्व राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारला पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये हे आरक्षण उपवर्गीकरण लागू करावं. आणि आरक्षण उपवर्गीकरण जर लागू केलं की ठराविक समाज ज्याची जी प्रगती झाली आहे त्या प्रगतीबरोबर इतरही समाजाची प्रगती व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. मी या ठिकाणी संगमनेर शहरातील सर्व तालुक्यातील व शहरातील सर्व समाज बांधवाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आरक्षण लागू झालं पाहिजे यासाठी आजची आमची मीटिंग आहे. मातंग समाजाच्या वतीने व मातंग समाजातील विविध पोट जातीच्या वतीने या ठिकाणी मीटिंग आयोजित केली. 1 ऑगस्ट 1924 रोजीचा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण करावं असा सुप्रीम कोर्टाने आदेश या ठिकाणी राज्य सरकारला दिला आहे. आणि तो आदेश घेऊन खऱ्या अर्थाने आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी विनंती करण्यासाठी आणि या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहोत. मित्रांनो, बांधवांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आरक्षणाची वर्गवारी जर झाली तर समान न्यायाची या ठिकाणी भूमिका या ठिकाणी होणार आहे. समता, बंधुता आणि न्याय जो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्वप्न बघितलं की खालच्या ते खालच्या घटकाला, वंचित घटकाला या ठिकाणी आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. हा खऱ्या अर्थाने निर्णय 1 ऑगस्ट 2024 रोजी झालेला आहे. त्यानंतर शासनाने या ठिकाणी त्याच्यावरती बदर समितीला नेमली आणि बदर समितीचा अहवाल या ठिकाणी शासनाकडे या ठिकाणी सुपूर्त झालेला आहे. आमची शासनाला या ठिकाणी विनंती आहे, खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी हिंदू मातंग म्हणून काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये विविध लोक या ठिकाणी आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत. आम्हाला खात्री आहे की सरकार आमचं या ठिकाणी ऐकणार आहे. काही दिवसातच आम्हाला या ठिकाणी वर्गीकरण देणार आहे. गोरगरीब या ठिकाणी वंचित घटकाला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सरकार करणार आहे. या निमित्ताने मी महायुती सरकारला या ठिकाणी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो की आमच्या गोरगरीब जनते जे समाज आहे, जो मातंग समाज आहे, जो उपेक्षित समाज आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लवकरात लवकर आपण या ठिकाणी आरक्षणाची वर्गवारी करावी आणि मातंग समाजाला त्यांचा सामाजिक न्याय जो आहे तो द्यावा, हेच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. महायुतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आहे. हे सरकार नक्कीच मातंग बांधवांना न्याय देईल, असा आशावाद मातंग बांधवांनी व्यक्त केलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही दिलं गेलंय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.
आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.